गुड मॉर्निंग गायज. फायनली आम्ही भेटलो सेकंड डेस्टिनेशनसाठी. तर ॲक्च्युली आज आपण चाललो आहोत माऊली फोर्टला. आपल्यासोबत आहे कुणालजी गावडे आणि आमचे उर्फ टाकळ्या. ओ टाकळ्या साहेब. त्यांची गाडी आहे 450. चला आता जाऊया. आणखी एक मित्र आहे, त्याला आता पिक करायचं आपल्याला जाऊन. ॲक्च्युली तो बदलापूरहून येतो. गणपती बाप्पा मोरया. दुसरा मित्र आहे, त्याला पिक करायचे. तो ॲक्च्युली राहतो बदलापूरला. तर तो बोलला की मला कुठे आपला यायला काय रे भिवंडी रोडला पिक करा म्हणून बोललाय. त्याला तिकडे जवळ पडेल बोलला. तर हो ठीक आहे, चला आपण इकडून निघूया बोललो आणि भिवंडी रोडला त्याला जाऊन तिकडे पिक करूया बोललो. मित्रांनो, आता आपण इकडून तो निघालो आहोत. आपल्याला आता वाजलेत 7:46 झालेत. अजून मला वाटतं तिकडे जायपर्यंत अर्धा पाऊण तास लागेल मला वाटतं. आता बघू आता किती वाजतात ते. तो पण तिकडे टाईमवरती पोहोचेल, तोपर्यंत टाईम भेटेल त्याला तिकडे पोहोचायला. तेवढ्या वेळामध्ये पोहोचेल तो. फक्त एवढंच की कल्याणावरून त्याला खाली खडोलीला यायला फक्त रोड ट्रेन भेटली पाहिजे. खडोलीवरून तो कसा पण येईल तो तिकडून. बघू आता. याला काय झालं आता काय आल्या आ? ओके. ॲक्च्युली माझं इंडिकेटर चालू होतं राईट साईडचं. ते बोलतं बंद करण्यासाठी. बोललं काय झालं याला. माझं पण एवढं लक्ष नाही गेलं. या मैं जाऊं मैं कहीं. या टाकलीची गाडी आहे ना, मागे ना असं हे लावायला पाहिजे. पाणी मरणाचं उडवतो मागून मोटर लावल्यासारखा. फोर्थ सॅटर्डेला थोडंसं आणखी एक प्लॅन आहे आपलं बाहेर जायचं. बघूया ते कसं काय होते. बट जायचं आहे. ॲक्च्युली आम्ही प्लॅन केलं की रायगडला जायचं. सॅटर्डे मॉर्निंगला सकाळी लवकर 4 वाजता निघायचं. 6 वाजेपर्यंत पोचण्याचं, 7 वाजेपर्यंत पोचण्याचं थोडं प्रयत्न करू आम्ही. बघू का. 7 वाजेपर्यंत पोचल्याच्या नंतर 7-7:30 त्यानंतरला थोडं वरून थोडं रायगड फिरून आल्याच्या नंतरला संध्याकाळी खाली उतरायचं. आणि मग नंतरला प्लॅन आहे आमचं असं की दुपारनंतर जेव्हा सगळं होईल त्यानंतर आपल्याला जायचं आहे माझ्या गावी. कारण की तिथून जवळपास हार्डली 70 किलोमीटर्स आहे. नियर बाय 1.5 hour. तर मग रिटर्न येण्यापेक्षा आम्ही विचार करतो की आमच्या गावी जायचं जाताना. कारण की गावी थोडंसं हे आपल्या नवरात्रीचे दिवस आहेत, तर नवरात्रीच्या टायमाला थोडं गावी फंक्शन्स वगैरे असतात. गाव मंदिरामध्ये, आमच्या मोठ्या मंदिरात गावच्या कार्यक्रम असतं. 9 दिवस, पूर्ण 9 दिवस कार्यक्रम असतं. तर ते 9 दिवसामधले 1 दिवस तरी भेटलं तरी पाया पडून म्हणजे थोडंसं तरी चालेल आपल्याला. मी पाहिलं त्याने, तर त्याचं लक्ष नव्हतं. पुढे स्पीड ब्रेकर होतं छोटंसं, गाडी उडवलं त्याने. त्याला वाटलं माझी पण गाडी गेली की काय. माझं लक्ष होतं मला त्याच्यावरती. इकडे पण एक वरती मंदिर आहे. इकडे मंदिराचं नाव नाही माहिती, मला वाटतं शंकराचं मंदिर आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराज वाळशीत, म्हणजे गडासारखंच आहे थोडंसं मंदिर. या साईडला मंदिर पण आहे इकडे. इथून दिसलं तर ठीक आहे, कारण की आज थोडंसं फॉगी आहे थोडं, म्हणजे क्लायमेट क्लिअर नाही आजचं. त्याचं दाखवलं असं दिसलं असतं. त्याच कॉर्नरला आहे तिकडे वरती कोपऱ्याला, आता दिसतं ते. चला
आपल्या मित्र इथं पोचलेला आहे बाय द वे, त्याला आपण पिक करूया आता आपण. हात नाकाना तो, कुणाला हात नाकाना रे? हा तो आलाय का बघू दे. अबे हा नाही रे. तो आला. हे बघा आमचे परम मित्र आणि सिद्धेश उर्फ बाई आलेले आहे फायनली. मग मित्रांनो फायनली आपण आपल्या बाईला पिक केली आहे. हा सिद्ध समोर ना, तिकडे थांबूया. थांबेल तो आता, तो त्याला चहा त्याला पाहिजे, तो थांबेल आता, जिथे भेटेल ते थांबेल तो आता. फायनली तर मग आपल्या मित्राला आपण पिक केलेलं आहे. आता पुढे जाऊन बघूया, कारण की त्याचे जरा कान जरा वाजायला लागलेत मला वाटतं. आम्ही बोला हवा भरला तर बोलतो चहा प्यायला थांबले, त्याला बोलतो. तो चहा पिऊन मागून आला, आता आम्हाला चहा प्यायची आहे. आता बघूया इथे पुढे जाऊन थांबूया आता चहासाठी. चला तर मित्रांनो, आपला फुल टाईट वाला नाश्ता झालेला आहे. नाश्ता नाही बोलू शकत, आपलं जेवण झालं आपलं. इथून खालूनच गेले ना ते? हा हा. नाश्ता तर आपला एकदम मस्त पक्का झालेला आहे आपला. चला फायनली आपण या रोडला तर आलो. इथूनच जायचं आपल्याला खालून. आता ते आपल्याला माहिती नाही कसं जायचं ते, मला वाटतं इथूनच जायचं वाटतं. यांच्याकडे मॅप आहे तर पुढे यायचं ना, तर त्यांना पुढे जायला सांगतात म्हणून. हा छान आहे ना. ट्रक वरती बांधले ना ते, ट्रक वरती बांधले ना. हा मागे पण आम्ही आलो तेव्हा इथेच रोड थोडं खराब होतं, मला वाटलं झालं असेल बट नाही. डिस्प्ले बंद झाला असेल. आता आपण जिथे चाललोय तिकडे समोर पूर्ण धुका आहे तिकडे. म्हणजे क्लायमेट वरून आता कसं आहे काय माहिती, पण खालून तर पूर्ण पॅक दिसते, पूर्ण धुक्याने पॅक दिसते पूर्ण. कारण की पाऊस नाही ना. पाऊस असलं की थोडं पाऊस असलं की कसं ते कव्हर करतं, बट पाऊस नसल्यामुळे ते पूर्ण धुकं झालं सगळीकडे. तर आपण जाऊया आता, व्हिजिट करायचं तर आहे आपल्याला. इकडे खालच्या साईडला तुम्ही बघू शकता, या साईडला प्लेस छान आहे इकडे. आणि हे बघा, लास्ट टाइम आम्ही इथे खाली उतरलो होतो. लास्ट टाइम आम्ही ते खाली उतरलो होतो. इथेच बसून आपण मॅगी वगैरे जे काय आपलं आहे ते सगळं करूया का म्हणून असं तसं. पण बोलू नाही पुढे जाऊया. मग नंतर आम्ही आजी आजोबा म्हणून आहे पुढे, तिकडे गेलो. ते पण प्लेस छान होतं ॲक्च्युली. तिकडे गेलो बरं झालं, प्लेस छान भेटली तिकडे आम्हाला. कारण की आम्हाला इकडे वरती जायला म्हणजे नाकारलं होतं, कारण की त्या टायमिंगला बंद होतं. तुम्हाला बोललो मागे की काही अडथळ्यामुळे, म्हणजे काय ते इश्यू झालं होतं, का लफडं झालं होतं की काय माहिती, लफडं झालेलं चला, त्यामुळं ते बंद केलं होतं. आता बघूया आपल्याला सोडतात का वरती. पब्लिक तर आहे, येते नाहीच नाही. पुढे बघा, एक नंबर नेचर व्ह्यू. वरती मजा येणार आहे जायला. चला फायनली पोचलो आपण. माहुली किल्ला.
चला तर मग फायनली आपण पोचलेलो आहोत. खालून जायचं मला वाटतं त्या साईडने. ते बघा तिकडे वरतीच जायचं आपल्याला. त्या साईडला पूर्ण धुकं आहे, पूर्ण दिसत तर काही नाही खाली. आता वरती जाऊन बघावं लागेल. थोडंसं पाऊस भेटला असतं म्हणजे थोडंसं क्लिअर झालं असतं, बट आता बघूया वरती जाऊनच आपल्याला काय ते माहित पडेल. हा हा. तर मित्रांनो फायनली आपण पायथ्याशी पोहोचलो. इकडे बघू शकता या साईडला सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तर बघूया पुढे जायचं आहे आपल्याला. वाट नाही माहिती, मग मे बी इकडून ते बोलले की मेन गेट बंद आहे म्हणून. तर पुढून बघूया. सीधे इकडे पण गाडी लागते रे. हे बघ ना पार्किंगसाठी इकडे छान केले इकडे, बट अजून ओपन नाही केले. छान केले आतमध्ये, अजून ओपन नाही केलं अजूनही. सध्या तरी बंद आहे, क्लोज आहे ते सगळ्यांसाठी, सार्वजनिकसाठी अजून ओपन नाही केलं अजून. चला तर मग फायनली पायवाट आलेली आहे. माऊली गडावरती चढण्यासाठी आपण सुरुवात केली. आपल्या खालच्या साईडला नदी आहे वाटतं तिकडे. इकडे खूप घनदाट आहे. आपले मित्र तर पुढे चाललेत बघा. झाले कमेंट मारतात माझ्यावरती, असू दे. खूपच जास्त घनदाट आहे. आपण लास्ट टाइम आलो होतो तर जाऊन दिलं नव्हतं पुढे, तर या टायमिंगला तर आपल्याला दिले पुढे जायला. म्हणजे बोलले की मेन गेट बंद आहे तर खालून जावं म्हणून, नदीच्या आड्याने डाव्या साईडने. तर आपण चाललो आहे. बघूया, आपल्याला तो पुढे काही माहीत नाही. पुढे आवाज तर येते पब्लिकचा, त्या दिशेने जायचं. इकडे असं बघितलं तर म्हणजे चालण्याची वाट वगैरे जे काय आहे, म्हणजे बघू शकता इथून वाट वगैरे, म्हणजे तिथूनच वाईब येतं असं नेचरचं. ॲक्च्युली मागाशी आतमध्ये एंटर केल्यानंतरच वाटलं की एकदम गाव या ठिकाणी आल्यासारखं. आता पण तीच वाईब येते, गावची आठवण आली हे सगळं बघून. गावी पण असंच गेल्यानंतर काय घरी काय आपण बसत नाही, घरामध्ये खूप कमी असतं. म्हणजे हार्डली जेवणासाठीच मला वाटतं नाही, सकाळी चहासाठी. चहा प्यायल्यानंतर उठल्यानंतर चहा वगैरे झाल्यानंतरला, आणि प्लस त्यानंतर जे बाहेर पडतो आपण त्यानंतर. माझं तर तसंच आहे की बाहेर नंतर एकदा चहा वगैरे घेऊन नंतर बाहेर पडल्याच्या नंतरला मग दुपारी जेवायला, आणि त्यानंतर परत बाहेर. म्हणजे ह्या साईडला नदी आहे, छान आहे. म्हणजे इकडे कॅम्पिंग वगैरे करण्यासाठी तर चांगलं आहे. आमच्यासाठी तर ही एकदम लोकेशन कडक आहे कॅम्पिंग वगैरे करण्यासाठी. आम्हाला तर असंच लागतं किंवा पाणी असलं पाहिजे साईडला बस, आणि एक इथे टेंट लावण्यासाठी. तर एवढंच की जर टेंट वगैरे वाढले, जागा अशी भेटेल ना तर खरंच मजा येईल. बघा, हे सावकाश सावकाश, कॅप्चर झालं इकडे. बघा हे आमचं. हा 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 हा, जावा जावा लवकर जावा सीत्या. बघा आमचा माणूस बघा. हा हा, एवढा घाबरतो ना माणूस, एवढा घाबरतो ना. हे बघा शेवटी शूट झाले, खराब झाले त्याची. मग अशी पडता पडता वाचला. मागच्या व्हिडिओमध्ये मला वाटतं ते कॅप्चर नाही झाले, तिकडे पडला होता अक्षरशः तो. अक्षर केले आपण प्लेस बघा.
असं प्लेस असेल तर मग काय मन एकदम पूर्ण हे होऊन जातं. त्यामुळे अशा जागेना व्हिजिट केलात ना एकदम म्हणजे जे साठलेलं महिनाभर किंवा काय जे स्ट्रेस असतं ना ते सगळं स्ट्रेस पूर्ण निघून जातं पूर्ण. त्यामुळं आम्ही मोस्ट ऑफ आम्ही व्हिजिट करायला बघतो. अशी जागा बघितल्याच्यानंतर म्हणजे मनामध्ये एक मेमरीज म्हणजे एक डोळ्यामध्ये एक राहतं आठवण म्हणून. नंतर पुढे येऊ पॉसिबल होईल नाही होईल किती जण असतील पण जेवढा ग्रुप असेल तेवढं चांगलं असतं. थोडा अडथळा आहे इथे. चला इथं जागा टाकलेल्या जागेवरती चढायला जमत नव्हतं. चला फायनली वरती चढलो आपण. जागा तुम्ही बघितलं असाल बघा. अशी जागा असेल तर मग काय विसरून जा. म्हणजे जर तुम्ही आलात नंतर जायचं तुमचा विचारच करणं होणार नाही. ॲक्च्युली ही मेन पावड एवढून पण या साईडून बंद केले त्यामुळे या साईडून आपल्याला यावं लागलं मागून. त्याच्यामुळे आम्ही नॅचरल पंखा निवडले. एक पान घेतले आणि त्याने हवा लागली. थोडं बरं वाटतंय. पण पाऊस आणि वारा नसल्यामुळे आणि जंगल थोडं दाट असल्यामुळे थोडासा दम लागतो. बाकी काय नाही. नेचर ब्युटी तुम्ही बघू शकता. ह्याच गोष्टीसाठी आम्ही तडपडत असतो सारखं बाहेर पडण्यासाठी. बघा तुम्ही बाहेर पडाल तर तुम्हाला निसर्ग खूप खुश ठेवेल. निसर्गाच्या सानिध्यात राहाल तर. बघा हे असं सगळं बघून आहे ना मन एकदम व्याकुळ होऊन जातं. एकदम असं सगळं स्ट्रेस वगैरे सगळं निघून जातं सगळं. नेचर बघण्यासाठी म्हणजे आम्ही तडपडत असतो प्रत्येक टायमिंगला. जे की बाहेर चला किंवा सॅटर्डे संडेची वाट बघत असतो आम्ही. त्याचं कारण हे बघा. हॅलो बघा ह्याच गोष्टीसाठी आम्ही तळमळत असतो प्रत्येक सॅटर्डे संडेला बाहेर जाण्यासाठी. जर तुम्ही बाहेरच पडलात नाही तर तुम्हाला हे असं अनुभवायला नाही भेटणार. त्यामुळे बाहेर पडा मित्रांनो. बघा किती हा घनदाट जंगल. सगळे मित्र मला दमल्यात. इवन मी पण दमलो आहे. कारण की ॲक्टिव्हिटीज नाही ना आपली काय. त्यामुळं थोडासा थकवा मला पण आला आहे. तर मित्रांनो काय नजारा यार. बघा नजारा बघा यार. म्हणजे बघत राहासारखं वाटतं. हे बघा इकडे तर बघा कसलं क्लाउड गॅदरिंग झालं एकदम भारीवालं. आणि आता आपल्याला तिकडे आणखी वरती जायचं आहे. गेले 2 ते 2.5 तास आम्ही मागून ट्रेकिंग करत आलो. वाटलं होतं खूप छोटं आहे बट यार खूप मोठं आहे. म्हणजे संपत नाही. आणखी अजून तिकडे वरती जायचं आपल्याला. ते बघा अजून 1.5 तास लागेल वाटतं आम्हाला.
आणि आमची विश्रांती पूर्णपणे संपली आमची, म्हणजे एकदम थकलो आम्ही सगळे आता. बघा ना यार. इकडे पण दरी आणि ह्या साईडला पण दरी. छान प्लेस आहे. मग आपल्याला इकडे जायचं आहे वरती. अजून आता तसंही लागेल जायला. बघूया केव्हा पोचतो आपण. आपले मित्र गेलेत पुढे, चला आपण पण जाऊया. हा 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 छान हवा. मगाचपासून आम्ही एवढं थकलो होतो, ताकद नव्हती आमच्यामध्ये चढण्याची. बघा एवढं थकवा लागल्यानंतर वरती आल्यानंतर ते एवढं प्रसन्न वाटते. पूर्ण थकवा आमचा निघून गेला. हे बघा आमचे मित्रमंडळी वरती येऊन थांबलेत माझ्यासाठी. इकडे तरी इथं आमचा शिवराय राहील. चला कडक भावा कडक. ठीक आहे जाऊ दे. म्हणजे ऐकायला बरं वाटतं. इकडून जायचं आहे. बघा एकदम स्टीफर्ड वरच्या साईडला एकदम थोडंसं रिस्की पण आहे. जरा उंचावरून जरा भीती वाटते त्याने न आलेलंच बरं. आणि जरा लवकर थकवा येतं त्यानं. खूप दमालं होतं. बघा हे इकडून येतात असे. जवळपास आम्ही 5 डोंगर पार करून आलो आता. एवढा थकवा लागल्याने वाटलं नव्हतं एवढं थ्रिलिंग असेल. बट रिअली आता खालच्या साईडला परत धुकवायला लागलं आहे, त्यामुळे खालचं काय दिसत नाही ना, ते दाखवलं असतं. आता आपल्याला इकडे वरती जायचं आहे. हे बघा थोडंसं आहे. चला तर मग लिहिलं आलो. नाही बसून ना, आता झालं, क्लिअर झालं. खूपच आहे. चला तर वरती जाऊन भेटूया आपण. हे बघा ॲक्च्युली दमलो खरंच. प्लेस बघा. ते बघ ना माणसाचा चेहरा बघ ना तिथं. प्लेस छान आहे. ते बघ माणसाचा चेहरा. हे दिसतंय सेम माणसाच्या चेहऱ्यासारखं दिसतंय. दाखवतो चुकीचं दाखवतो. ते गादी वरचं, सॉरी मी खालचं दाखवतो. खालचं पण सेमच दिसतंय थोडंफार, पण जाऊ द्या. वरचं बघा जरा दिसतंय सेम आकाशच्या चेहऱ्यासारखं. जसं की सेम सेम. हात दिला ना तिथे जाऊन बसतो. गप्पा गप गेलो तुला माहिती आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता मित्र कसं चढतो, म्हणजे किती चढणं अवघड आहे. तिथे पूर्ण असंच आहे जवळपास. आणि फायनली मित्रांनो आपण पोचलोय. जी ही शिडी जी आहे ती शेवटची आहे. त्यानंतर पुढे वरती गड लागतो. हे बघा त्या साईडला वरती दिसेल. ते बघा वरती आपला भगवा फडकते. आणि प्लस मित्रांनो नजारा बघा यार भारी. तर मित्रांनो फायनली वरती आपण आलो. आणि हे बघा हे समोर दिसतंय ना आपल्याला, हे आपला आहे मावळ किल्ल्याचा महादरवाजा. आणि त्याची कंडिशन तुम्ही बघू शकता, पूर्ण पोचलेलं आहे. काय करणार आपलं पुरातन खातं इकडे काय बघतच नाहीत. बट ठीक आहे चालेल. बट कंडिशन बघा ना पूर्ण पोचलं, म्हणजे काहीच राहिलं नाही त्या दरवाजा. आणि खाली पायऱ्या तर पुढे दिसतच नाही. हे बघा इकडून पुढे वरच्या साईडला आता तुम्ही पाहाल ना, तर वरती गेल्यानंतर आपल्या राईट साईडला आहे ना महाराजांची मूर्ती एक छोटीशी.
आणि शंकर भगवानाची पिंडी आहे तिकडे. आणि जे समोर जे माझे मित्र उभे आहेत ना तिकडे एक विहीर आहे छोटीशी, म्हणजे पाण्यासाठी वगैरे पिण्याचं पाणी वगैरे आहे ना इथे आपण घेऊ शकतो. पाणी दाखवतो मला. इकडे महाराजांची मूर्ती आहे इकडे. आणि इकडून आता आपण खालून आलो होतो. इथून दरवाजा महादरवाजा आहे तिकडे. पाणी बघा किती. आम्ही आता इथून बॉटल भरून घेतो. आणि दुसरा जो मित्र आहे तो पुढे चालला आहे तिकडे बघण्यासाठी. आणि ही जी वाट जाते ना ती मला वाटतं कल्याण दरवाजाकडे जाते वाटतं. हो, कल्याण दरवाजा. क्लायमेट नेचर म्हणजे हे बघा ना यार, नजारा बघा ना. आणि वरती किती धुकं आहे. समोर तुम्हाला पिंड